सतत पाण्यामध्ये थंडी वाऱ्यामध्ये वावर असेल, शरीराची अजिबात हालचाल नसेल, व्यायाम नसेल, झोप भरपूर असेल, त्यातही दिवसा झोपणं असेल, तर याने शरीरातला कफ भरपूर वाढतो. त्याच्यामुळेच तुमच्या शरीरातील कफ भरपूर वाढत असेल तर आहार विहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्दी, ताप, सायनोसायटिस यासारखे इन्फेक्शन्स असतील किंवा श्वसन मार्गाशी रिलेटेड इतर इन्फेक्शन्स तुम्हाला झालेले असतील, धूळ, प्राण्यांचे केस, फरचं पांघरूण यासारख्या गोष्टींची ॲलर्जी असेल, स्मोकिंग तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल किंवा प्रदूषण भरपूर असेल, हार्मफुल केमिकल्सच्या संपर्कामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात येत असाल किंवा काही लोकांचे जॉब केमिकल फॅक्टरीजमध्ये असतात, तर अशा वेळेस त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध लढण्यासाठी शरीरामध्ये कफ जास्त प्रमाणात तयार होतो. त्यानंतर ब्रॉन्कायटिस, दमा, इतर श्वसनाचे आजार जर तुम्हाला बऱ्याच वर्षापासून असतील तरी शरीरामध्ये कफ जास्त वाढतो. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील कफ जास्त का वाढतोय ते कारण शोधून त्याच्यावरती तुम्ही आधी काम केलं पाहिजे. तिथेच तुमचा बऱ्यापैकी कफाचा त्रास कमी होतो.